स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत जोरदार गदारोळ. काँग्रेस, एमएम आणि सपाकडून कडाडून विरोध. विधेयकातील तरतुदीनुसार शिक्षा झाल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत हंगामा. विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून भिरकावला. खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गावर टोल बंद आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव. शंकरराव पॅनेलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे 7 उमेदवार विजयी. ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. नवी मुंबईत सिडको अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार. सिडकोच्या हक्काची 15 एकर जमीन भिवलकर नावाच्या व्यक्तीच्या घशात घातल्याचा आरोप. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची घेतली भेट. बीडचे पालकमंत्री असताना भेट घेतल्याची क्षीरसागरांची स्पष्टोक्ती. भर पावसात हेडफोन घालून प्रवास करणारा तरुणाच्या जीवावर. रस्त्यावरील हाय टेन्शन वायरचा शॉक. भांडूपमध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत. मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरला. कृष्णा नदी काठावरील गावांना धोक्याची घंटा. जयंतराव पाटील ऑन ग्राउंड. घाबरू नका, पण सतर्क राहा. काही लागलं तर मी आहेच. जयंतराव पाटील यांनी केला पूरप्रवण गावांचा पाहणी दौरा. देवळाली प्रवरेत गंभीर घटना. प्रवरेत गेली काही दिवसापासून चाललंय तरी काय? वेगवेगळ्या घटनेला जबाबदार पोलीस की नागरिक? आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.